तर गुड मॉर्निंग मंडळी, कशी आहात? सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण आपल्या पार्ट 2 कंटिन्यू करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आपण पुण्याहून चाललेलो एका फॅमिली ट्रिपवर अलिबागला घेऊन. त्या फॅमिली ट्रिपला अलिबागला बीचवर न्यायचं होतं आणि कशी आपण मधीच सिग्नलवर ॲक्सिडेंट झाल्यामुळे आपण बाजूने व्हिडिओ काढून सर्व फॅमिलीला पिकअप करून आपण निघत होतो. तर या फॅमिलीमध्ये ब्लॉगर लोकंसुद्धा होते, आपण बघितलं. तर आपण कसे पुढे जाऊन घाट रस्ता आपल्याला मिळाला. त्या घाट रस्त्यावरून आपण पुढे जात असताना आपल्याला हॉटेलवर थांबायचं होतं, म्हणून आपण पटापट गेलो त्या हॉटेलमध्ये. तर या घाटात खूप ट्रॅफिक लागल्यामुळे आपल्याला खूप हळूहळू जावं लागलं आणि आपण पटापट गेल्यामुळे आपल्याला इथे हॉटेल मिळालं आणि आपण इथे थांबलेलो होतो. तर इकडे आपल्याला बाजूने घ्यायची होती गाडी, तर आपण इथे हॉटेलवर थांबलो होतो. आपण हॉटेलवर पार्किंगला गाडी लावून आपल्या पॅसेंजर्सना जेवण्यासाठी आपण थांबवली होती गाडी. तर आज पुन्हा एकदा आपण चाललेलो आहोत ही ट्रिप कंटिन्यू करून. तर पटापट जाऊयात आपण या फॅमिलीला अलिबागला घेऊन. पुढे खूपच मोठे असे टर्निंग्स येणार आहेत आणि सर्व टर्निंग्स खूपच खतरनाक असणार आहेत. तर तुम्ही पुढे व्हिडिओला बघत राहा. आपण पुढे कंटिन्यू करूया. तर चला आपण जाऊयात आपल्या गाडीला मध्ये बसायला. सर्व पॅसेंजर्स बसलेले आहेत आणि तुम्हाला पुढे अलिबागचं बीचसुद्धा बघायला मिळणार आहे. तर आपण जाऊयात पुढे. बाजूला बघा मस्त व्ह्यू आहे घाट रोडमध्ये. एकदम घाटात आपण या हॉटेलवर थांबलो होतो आणि पाठी आपली लाल परी उभी आहे. तर चला आपण पुढे निघूयात. तर मी जातो बसमध्ये बसायला. आपल्या ड्रायव्हर सीटवर जाऊयात आपण बसायला आणि आपली गाडी बॅकमध्ये घेऊन आपण निघूयात पुढच्या प्रवासासाठी. गाडी चालू करून घेऊयात अँड जाऊयात आपण पुढे. तर इथून समोरून गाडी निघेलच, तर आपण गाडी काढूयात समोरूनच बाजूने टर्निंग घेऊन. आगे अजून बसेस लागलेले आहेत, तर त्या बसेससुद्धा आपल्या पाठीमागे येणार. सो चला जाऊयात आपण. तर तुम्ही पुढचे व्ह्यू एन्जॉयसुद्धा करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कशी वाटली. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तर सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. आणि आपण पुढच्या असेच या व्हिडिओचे पार्ट्स नवीन दाखवणार आहोत. तर नक्की सपोर्ट करा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपला घाटवाला रोड एन्जॉय करा. पुढे एक ब्रिज लागणार आहे आपल्याला. तिथे खूपच असं नॅरो रोड असल्यामुळे आपल्या टर्निंगसाठी प्रॉब्लेम होतो आहे. तुम्हाला दाखवतो मी. आपण एक ड्रोन शॉट घेऊयात. ड्रोन शॉटमध्ये तुम्हाला दाखवतो मी. बघा खूपच नॅरो टर्न आहे ते. मिनिमम 60 डिग्रीचा हा टर्न आहे. तर त्या टर्नमध्ये थोडंसं हळू लागलं लागतं, कारण समोरून येणाऱ्या गाड्यांना आपल्या बस ठोकू शकते. तर आपण या घाटात तुम्हाला माझा ड्रोन व्यू छोटासा. तर आपण एक छोटासा ड्रोन व्यू घेऊयात. समोरून गाड्या थांबलेल्या आहेत आपल्या ड्रोन व्ह्यूमध्ये. तर चला आपण पुढे ड्रोन व्यू कंटिन्यू करूयात, आपली जर्नी कंटिन्यू करूयात. तर हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा आणि नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर. तर इथे पावसाची सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि समोर एक खतरनाक वाला टर्न आलेला आहे आणि खूपच अशी उंच जागा असल्यामुळे आपली बस चढायला थोडी स्ट्रगल करत आहे. तुम्ही पुढे बघूयात आपण कसे स्ट्रगल करते बस, की एकाच ट्रायमध्ये चढून जाते. तर बाजूला असा एक बॅरियर्स लावलेले आहेत. तर तिथे आपले बसचं टायर अडकल्यामुळे आपलं बस इथे अडकली आहे. तर बसला बॅक घेऊन आपल्याला परत एकदा चढवायला लागेल आणि हा खूपच असा उंच चढाव असल्यामुळे आपली बस चढू शकली नाही. जर थोडंसं पाठीमागे घेऊन आपण चढूयात. आणि इथे पाऊससुद्धा सुरुवात झालेली आहे पावसाची, म्हणून टायरसुद्धा स्लिप करत आहेत. तर चढूयात आपण हळूहळू बसला. समोरची ट्रॅफिक गेल्यावर आपण थोडीशी अपोजिट साईडने बस काढायचा प्रयत्न करूयात.
तर आपली बस चढलेली आहे आणि घाटात मस्त पावसाच्यामुळे मस्त व्ह्यू चालू आहे, मस्त व्ह्यू येत आहे. तर ते दृश्य तुम्ही बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. तर पुढे सुद्धा एक टर्न आलेला आहे. तर आपल्याला अपोजिट साईडने थोडीशी बस घ्यावी लागेल, नाही तर आपली बस त्या बाजूच्या माउंटेनला धडकेल आणि स्क्रॅचेस येतील. आणि आपल्या पॅसेंजर्सची सुद्धा काळजी घ्यायची आहे, कारण आपल्या बसमध्ये पॅसेंजर्स आहेत. तर पुढे तुम्ही बघत राहा कसे टर्निंग्स येत आहेत आणि आपण त्या टर्निंग्समध्ये कसे जात आहोत. पुढे अजून एक ही बघा टर्न आलेली आहे, तिथे सुद्धा आपल्याला अपोजिट साईडने जावं लागेल. थोडंसं समोरच्या गाड्यांना सुद्धा बघून जावं लागेल आपल्याला. तर चला पुढे आपण जाऊया. तुम्ही पुढचं एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर समोर अजून एक असं टर्न आलेली आहे, तिथून सुद्धा थोडंसं अपोजिशनने जावं लागेल. आणि पुढे पाऊससुद्धा थांबत नाही आहे, पावसाची खूपच जोरात सरी येत आहेत. तर पुढे एक अजून एक टर्निंग आलेली आहे, तिथे सुद्धा आपल्याला जायचं आहे. आणि इथे मी ओव्हरटेक केलं कारण हा गेम आहे. तर तुम्ही रिअल लाईफमध्ये कधी टर्निंगवर ओव्हरटेक करू नका. इथे बाजूला एक हॉटेल आलेलं आहे, पण आपल्याला हॉटेलमध्ये जेवायचं नाही आहे, कारण आपण एक हॉटेलमधून आताच आलेलो आहे आणि इथे सकाळचे 10 वाजलेले आहेत. तर पण दुपारच्या जेवणासाठी पुढे एका हॉटेलवर थांबणार आहोत. इथे सुद्धा अशी टर्न आलेली आहेत, बघा कसे एकदम खतरनाक टर्न येत आहेत. पुढे सुद्धा असे टर्न येत आहेत. आणि मला एका पॅसेंजर्सने सांगितलेलं आहे की पुढे एक वॉशरूम आहे, पब्लिक वॉशरूम आहे, त्या रस्त्याला गाडी घ्यायची आहे, कारण थोडंसं रेस्ट करायची आहे पॅसेंजर्सना आणि वॉशरूमला जायचं आहे. तर पुढे बघूयात आपण कुठेतरी एक टर्न येतो, त्या रस्त्यावर आपल्याला जायचं आहे. पण तो रस्ता मला वाटतं खूपच नॅरो आहे, तिथे आपली बस जाणार नाही. तरी पण आपण एकदा प्रयत्न करूया. तोपर्यंत तुम्ही हा ड्रोन शॉट बघा. काय मस्त व्ह्यू येत आहे या घाट रस्त्यावर. आताच पाऊस पडून गेलेला आहे आणि पावसाच्या ओलेपणामुळे बघा कशी हिरवळ एकदम आहे आणि खूपच मस्त असा व्ह्यू येत आहे. तर आपण पटापट जाऊयात तिथे. तर इथेच पुढे एक टर्न आहे, तिथे वॉशरूम्स आहेत आणि रेस्टरूम्स आहेत. तर तिथे आपल्याला जायचं आहे. मला वाटतं हे इकडे राईटला आहे. हां, तर इकडे राईटला जायचं आहे आपल्याला. हा रोड आहे बघा. पण हा रोड खूपच नॅरो असल्यामुळे आपल्याला आपली बस थोडीशी केअरफुली चालवायला लागेल. तर हळूहळू जाऊयात आपण. तर हा बघा खूपच नॅरो आहे आपला. अँड इथे आपल्या बसला पार्किंगला लावायला जागा बघायला लागेल. तर इथेच बाजूला पार्किंगला लावायला लागेल आपल्याला. तर इथे थोडीशी पुढे घेऊन आपण रिव्हर्समध्ये आणूयात अँड थोडंसं पाठीमागे घेऊयात आपण. तर इथे थोडंसं आपण बाजूला घेऊन थोडंसं पाठीमागे घेऊयात. आपल्याला बस आपली पाठी घ्यायला लागेल. हळूहळू आपण पाठी घेऊन आपली बस इथे पार्किंगला लावूयात आणि थोडीशी आपण रेस्ट घेऊयात. तर हळूहळू आपण इथे पार्किंगला लावूयात आणि पाठीमागे बघा एकदम आपला घाट दिसत आहे आपला. खूपच असा मस्त व्ह्यू येत आहे वरतून माउंटेन्समध्ये. तर आपण इथे थोडीशी बाजूला गाडी लावलेली आहे. आपण इथे थांबूयात, पॅसेंजर्सना डोअर उघडून देऊयात आणि आपण इथे 2 मिनटं रेस्ट घेऊयात.
तर सगळे पॅसेंजर्स लोक बसलेले आहेत गाडीमध्ये, रेस्ट झालेली आहे आपली थोडीशी. तर आपण पुन्हा एकदा जाऊयात आपल्या जर्नीकडे. तर चला आपली बस काढूया तिथून हळूहळू, कारण इथे खूपच नॅरो रोड आहेत आणि ठोकण्याची जास्त पॉसिबिलिटी आहेत. तर हळूहळू काढूयात आणि आपण पोचलो आहोत आता मेन रोडवर. तर इथून आपण जाऊयात लगेच आपल्या पुढच्या सफरकडे. तर तुम्ही एन्जॉय करा आपला माउंटेनचा आणि घाट रोडचा व्ह्यू. तर पुन्हा एकदा इथे पावसाची सुरुवात झालेली आहे. आपण आपले वायपर्स चालू करून घेऊयात आणि हेडलाईटसुद्धा चालू करून घेऊयात. आणि पावसाळी वातावरणात खूपच मस्त घाट दिसतो आहे. तर हळूहळू आपण जाऊयात आपल्या प्रवासाकडे. आपल्याला एका हॉटेलमध्ये पुढे थांबायचं आहे, तर पुढे निघूयात आपण. तुम्ही अजून एक इथे टर्न आलेला आहे, खूपच असा टर्न आहे. तर आपल्याला हळूहळू जावं लागेल. समोरनं गाड्या येत आहेत आणि बाजूला एक खड्डा आहे, तुम्ही बघितला असेल एक बाजूला खड्डा आहे. तर त्या खड्ड्यापासून सुद्धा वाचवायचं आहे आपल्याला. तर आपण काढलेली आहे आपली बस आणि चला पुढे निघूयात आपण आपल्या प्रवासाकडे. एक ड्रोन शॉट बघूयात आपण. काय मस्त वाटतं ड्रोन शॉटमध्ये आपला घाट. तर ड्रोन शॉट दाखवण्याच्यामुळे थोडंसं आपली बस थोडीशी डोंगराकडे वळाली आणि इकडे ट्रकसुद्धा एक खाली पलटलेला आहे. आणि पुढे आपण जाऊयात. पुढे खूपच असे टर्निंग्स आहेत, वेडेवाकडे वळणं आहेत आणि पाऊससुद्धा आहे, त्याच्यामुळे ग्रिपसुद्धा नीट येत नाही आहे बसला. पुढे आपण बघूयात काय होतं आहे. आणि तुम्हाला याचा पुढचा पार्ट हवं असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे तुम्हाला ह्याचा पुढचा पार्टसुद्धा मिळून जाईल. आणि आपला जो ट्रकर्स ऑफ युरोपचा सिरीज आहे त्याचासुद्धा पार्ट लवकरच येणार आहे. तर त्यालासुद्धा तुम्ही सपोर्ट करा. आणि मी सांगितल्याप्रमाणे मी माझा चॅलेंजसुद्धा करेन. सो पुढे जाऊयात आपण. आता खूपच रोड्स नॅरो झालेले आहेत आणि टर्निंगसुद्धा खूपच आहेत आणि इथेच खूप चॅलेंजिंग असतं ड्राईव्ह करणं. आणि इथे ओव्हरटेकसुद्धा करू शकत नाही, कारण ठोकू शकतो आपण. तर चला हळूहळू जाऊयात आपण. इथे एक हॉटेल आलेलं आहे, मला वाटतं इथे थांबायचं आहे का. दुपारचे 1 वाजलेले आहेत. आपण विचारूयात पॅसेंजर्सना इथे थांबायचं आहे का अजून पुढे जायचं आहे. तर अजून पुढे जायचं आहे आपल्याला, तर पुढे जाऊयात आपण. पुढे एक हॉटेल येईल, तिथे थांबणार आहोत. आणि तुम्ही इथले टर्निंग घ्या बघा कसे आहेत, एकदम टर्निंग कसे आहेत बघा इथले. तर तुम्ही इथे खूपच एन्जॉय करत असाल. आणि इथे ओव्हरटेक करण्याच्यामुळे रस्त्याच्या बाहेर बस गेली आणि थोडंसं पॅसेंजरसुद्धा घाबरले. पण काही चिंता करायची गरज नाही, कारण आपण परत रस्त्यावर आणलेली आहे बस. तर पुन्हा एकदा आपण हळूहळू जाऊयात पुढे. इथे टर्निंग्स खूप असल्यामुळे इथे खूपच ॲक्सिडेंट होतात. समोर बघा एक बसनी काहीतरी ॲक्सिडेंट झालेला आहे, एक बस आणि बाईकचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तुम्हाला थांबा 1 सेकंड दाखवतो मी. हे बघा इथे एक टपरी होती, तिथे बस ठोकलेली आहे. ही बघा ही ब्लू कलरची एक बस आहे, ती इथे ठोकलेली आहे. इथे पोलीससुद्धा आलेले आहेत. तर काही नाही, आपण पुढे जाऊयात. बाकी ट्रॅफिक लागेल नाही तर आपण पुढे जाऊयात. चला पुढे
पुढचा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. तर तुम्ही बघू शकता आपण खूप रिस्की ओव्हरटेक करून आपण इथे या टर्निंगवर आलेलो आहे आणि हा कशी एकदम स्लोपवर टर्निंग बसलेली आहे. आपली बस पूर्ण एका साईडला वाकडी झालेली आणि पुढे सुद्धा एक तशीच टर्निंग आहे खूपच नॅरो रोडमध्ये. तर ती सुद्धा बघूयात आपण कशी आपण जाऊ शकतो. ही सुद्धा एका स्लोपवर आहे. बघा कशी बस एकदम वाकडी झालेली एका साईडला. आणि पुढे जाऊयात आपण. पुढे सुद्धा अशा खूपच टर्निंग्स आहेत आणि पुढे आपलं एक हॉटेल येणार आहे. तिथेच आपल्या जेवायला थांबायचं आहे कारण दुपारचे 2:27 झालेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे. तर हळूहळू जाऊयात आपण पुढे. अँड तुम्ही हे हिरवळ आणि घाट रस्ते एन्जॉय करतच असाल नक्कीच असं मला वाटतं. आणि तर पुढे आपलं जर्नी तुम्ही बघतच राहा. पण पटापट ते येऊ आलेलो आहोत या टर्निंगवर आणि ही टर्निंग खूपच अशी वाकडी होती. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला हळू जावं लागतं आहे आणि ते ट्रॅफिकसुद्धा आज खूपच आहे. आणि तुम्हाला अलिबाग बीचवर घेऊन जाणार आहे या फॅमिलीला. तर त्याचा नेक्स्ट पार्ट आपल्याला पुढच्या पार्टमध्ये पण अलिबाग बीचवर पोचणारच आहोत अशी मला वाटतं आहे. कारण आपण या हॉटेलवर येऊन आपली जर्नी थांबवणार आहोत इथेच आणि इथेच ब्रेक घेणार आहोत आपण थोडंसं. तर चला पुढे जाऊयात आपण. तर समोर एक हॉटेल आलेलं आहे. इथे ऑरेंज कलरची आपली पार्किंग एरिया आहे. तर तिथे आपल्याला पार्क करायची आहे. पण इथे खूपच लांब पडेल. आपण थोडंसं पुढे घेऊन जाऊयात. तर हे बघा इथे काही सगळ्या बसेस लागलेल्या आहेत. या हॉटेलवर आपल्याला सुद्धा थांबायचं आहे. तर मी पण इकडे लावतो. पण अरे बापरे, आपल्याला इथे तर जागाच नाही आहे बस लावायला. खूपच कमी जागा ठेवलेली आहे कारण ते एक ट्रक लागलेला आहे हॉटेलवर. तर आपण थोडंसं पार्टी घेऊयात. तर या हॉटेल ओनरने आम्हाला सांगितलेलं की थोडंसं पुढे एक पार्किंगसाठी जागा आहे. तर तिथे जाऊयात आपण. तर थोडंसं आपण पुढे जाऊयात. या बाईकला जाऊ द्या पहिले, पाठच्या ट्रॅफिकला जाऊ द्या, मग आपण पुढे जाऊयात. मग आपण पुढे थोडंसं चला जाऊयात. इथे थोडंसं पुढे हॉटेलवर जागा आहे. तर इथे पार्किंगला लावत आहोत आपण गाडी. तर आपण इथेच हळू पार्किंगला लावूयात गाडी. अँड बस आपण इथे पार्किंग लावलेली गाडी. तर डोर उघडूयात आपण आणि येऊयात बाहेर. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली, आजचा जर्नी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण इथे थांबूयात आता आपला सफर. बाकीचा सफर तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये मिळून जाईल. आणि नेक्स्ट पार्ट मिळवण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. आणि आपल्याला अलिबाग बीचवर पोहोचायचं आहे. तर पुढच्या जर्नीमध्ये आपण नक्कीच अलिबाग बीचवर पोहोचणार अशी आशा करतो मी. तर तुम्हाला आवडलीच असेल नक्की व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला नेक्स्ट पार्ट अलिबाग बीचचा पाहिजे की ट्रकर्स ऑफ युरोप सिरीजचा नेक्स्ट पार्ट पाहिजे आहे ते. थँक्स फॉर वॉचिंग.